नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आणि प्रत्येक पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत मुलींसाठी सरकारकडून सुरू असलेल्या अशा 5 भन्नाट योजनांबद्दल, ज्यामुळे तुमच्या मुलीचं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतं. शिक्षण असो, लग्न असो किंवा करिअर, या योजना तुम्हाला खूप मोठा आधार देऊ शकतात. मित्रांनो, अजूनही आपल्या समाजात मुलींबाबत जागरूकतेची गरज आहे. पण सरकारने वेळोवेळी अनेक योजना सुरू करून मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सर्वात पहिली आणि सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलींसाठी ही योजना सगळ्यात लोकप्रिय असून सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार पालक आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. या योजनेत मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 15 वर्ष गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 8% इतका व्याजदर दिला जातोय. या योजनेत गुंतवणूक करताना जो व्याजदर असतो तोच पूर्ण कालावधी संपेपर्यंत मिळतो. या योजनेत मिनिमम ₹250 तर मॅक्झिमम 1.5 लाखपर्यंत रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता आणि मुलीच्या वयाच्या 21 वर्षानंतर ही रक्कम काढता येते. या योजनेसाठी मुलीची पात्रता 10 वर्षांच्या आत असावी लागते. एका कुटुंबातील 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा फॉर्म तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकता. त्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि खातं उघडण्यासाठी किमान ₹250 लागतात. आता दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना. ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावात बँकेत संयुक्त खातं उघडलं जातं. त्याचबरोबर ₹1,00,000चा अपघात विमा मिळतो आणि ₹5,000चा ओव्हरड्राफ्ट मिळतो. याशिवाय मुलींच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना ₹50,000 मिळतात. 2 मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर ₹25,000 दिले जातात आणि तिथून पुढे मुलींना शिक्षणासाठी हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरता येईल. या योजनेसाठी मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आई-वडिलांचे आधार कार्ड, कुटुंबाचे रेशन कार्ड, बँक खातं तपशील, पासबुक झेरॉक्स, शालेय प्रवेश घेतल्याच प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र लागतील. तिसरी योजना म्हणजे लेक लाडकी योजना. ही योजना सुद्धा मुलींसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. मुलगी जन्माला आली की ₹5,000 मिळतात. पहिलीत गेल्यावर ₹6,000, 6वीत गेल्यावर ₹7,000, 11वीत गेल्यावर ₹8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर ₹75,000 मिळतात. म्हणजे एकूण मिळून जवळपास ₹1,00,000 मिळतात. या योजनेचा लाभ घरातील फक्त 2 मुलींनाच मिळू शकतो. यासाठी अट अशी आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1,00,000च्या आत असायला हवं आणि कुटुंब नियोजन पाळलेलं असावं. अर्ज कसा करायचा? तर तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येईल. यासाठी मुलींच्या जन्माचा दाखला, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात. चौथी योजना आहे बालिका समृद्धी योजना. आज ही देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म आनंदाने साजरा केला जात नाही. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणं आणि बालविवाह सारख्या वाईट प्रथांपासून त्यांचं संरक्षण करणं असा आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 10वीपर्यंतच्या शिक्षणादरम्यान आर्थिक मदत मिळते. मुलगी जन्माला येताच कुटुंबाला ₹500ची रक्कम दिली जाते. त्यानंतर दरवर्षी वर्गानुसार ₹300 ते ₹1,000ची स्कॉलरशिप थेट मुलींच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा होते. विशेष म्हणजे जर मुलीचं लग्न 18 वर्षांपूर्वी झालं नसेल तर 18व्या वर्षी तिला मॅच्युरिटी रक्कम काढण्याचा अधिकार आहे. ही रक्कम तिला अभ्यासासाठी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाऊ शकते. शाळेची फी भरताना पुस्तक, गणवेश आणि इतर खर्चासाठी या पैशांचा वापर होऊ शकतो. 5वी आणि शेवटची योजना म्हणजे CBSE उडान योजना. ही योजना मुलींना तांत्रिक शिक्षणामध्ये पुढे आणण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना 2014 मध्ये सुरू झाली. CBSE उडान योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवणं. या योजनेत 11वी आणि 12वी इयत्तेतील मुलींसाठी मोफत अभ्यासक्रम, साहित्य आणि ऑनलाईन संसाधने दिली जातात.
11वी आणि 12वी इयत्तेतील मुलींसाठी आठवड्याच्या शेवटी ऑनलाईन आणि ऑफलाईन वीकेंड क्लासेस असतात. मुलींच्या प्रगतीत सातत्यपूर्ण निरीक्षण केलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10वीमध्ये 70% पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे, तरच तुमचं या योजनेमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर विज्ञान आणि गणितात किमान 80% गुण मिळाले पाहिजेत. या योजनेचा अर्ज कसा करायचा, तर CBSE उडान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे, तिथे तुम्ही हा अर्ज करू शकता. CBSE उडान योजनेसाठी अर्ज करताना राहण्याचा पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचा दाखला, वयाचा दाखला, 10वीची गुणपत्रिका आणि 10वीचे प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात. मित्रांनो, या 5 योजना खरंच तुमच्या मुलीचं भविष्य बदलू शकतात. फक्त योग्य वेळी योग्य माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मुलीला या योजनांचा फायदा मिळू शकेल. जर तुम्हाला अशाच सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.